सर्वांना माझा छान असा नमस्कार। तर वेळ जास्त घेणार नाही, आज मी काय काय दाखवणार आहे व्हिडिओमध्ये ते सांगते। तर बघा, मी जी माझी गिरण घेतलेली होती ना, घरातली जी लहान असते ती, तर ती कशी चालते कशी नाही आणि कोणतं पीठ छान येतं कोणतं नाही ते सगळं सांगणार आहे। त्याचबरोबर कुठपर्यंत झालेलं आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि स्वयंपाक आपला थोडाफार रेसिपी वगैरे असतील तर व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका। मी इथं काय काय घेतलेलं आहे बघा, गहू घेतलेला आहे, ज्वारी घेतलेली आहे, बाजरी, तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि मिरची पण घेतलेली आहे, कारण की त्याच्यावरती लिहिलेलं होतं त्यासाठी। इथं मी थोडं गहू टाकलेलं होतं आणि आता तुम्हाला दाखवायसाठी पुन्हा एकदा टाकते। आणि आता मशीन चालू करूया। गहू दळण्यासाठी आहे ना, मी त्याच्यामधली 0 नंबरची प्लेट वापरलेली होती आणि ज्वारीसाठी 1 नंबरची जी प्लेट असते ना ती वापरली आणि बाजरीसाठी पण मी तीच वापरली। तांदळासाठी मात्र मी जी गव्हाला लावलेली आहे ना 0 नंबरची तीच वापरलेली आहे। गिरणी बंद केली आणि बघा, हे दरवाजा उघडला आणि गव्हाचं पीठ तयार आहे। आणि हे सगळं जे आहेत ना खटके ते काढायला लागतात, काढायचं 4 असते। अरे देवा, पडलं की हे। आणि हे आता काढून घेते आणि तुम्हाला पीठ पण दाखवते। पीठ खूप छान असं ह्याचं दळलं जातं गव्हाचं तरी, आणि चपात्या खूपच छान होतात। त्याचबरोबर ज्वारीची भाकरी पण माझी छान झाली, बाजरीची भाकरी छान झाली। त्याचबरोबर जे मी तांदूळ बारीक केलेलं होतं ना ते पण खूपच छान असं झालेलं होतं। मी त्याची भाकरी पण करून बघितली तांदळाची, आणि दुसऱ्या कशासाठी तरी मी यूज केलं, भजीसाठी मी यूज केलेलं होतं। आणि आता इथं आतमध्ये कसं असते ते पण तुम्हाला दाखवते। तर हे गरमच आहे तरी पण मग मी तुम्हाला दाखवत आहे। तर असं इथं प्लेट असते ती, आणि आपलं ज्यावेळी दळून होतं ना त्यावेळी हे सगळं आपण स्वच्छ करून घ्यायचं असतं, नाहीतर मग ह्यात जाळी वगैरे तयार होते। तर घर तर माझं काही घाण होत नाही अजिबात, कारण की मी माझं ज्यावेळी दळण होतं त्यावेळी व्यवस्थित असं मी हे पुसून वगैरे थंड झाल्यावरती पुसून वगैरे स्वच्छ करून मग मी मशीन जागी ठेवून देत असते। आणि हे जे आत्ता लावले ना ते पण मी व्यवस्थित धुवून कापड वगैरे सगळं ठेवत असते। त्याच्यानंतर सकाळी नाश्ता केलेला होता शिरा, तो म्हटलं चला तुम्हाला दाखवावा। तर वरती काय टाकले असं तुम्हाला वाटेल, तर शिरा थोडा कोमट झाल्यावरती त्यामध्ये विलायची पावडर टाकली आणि छान असा हा शिरा केलेला आहे। खूप दिवसानं मी असा केलेला आहे, नाहीतर मला जास्त करून केशरी कलर टाकलेला शिरा आवडतो। त्याच्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो 2 जण। तिथं ते म्हणत होते माझा व्हिडिओ करू नको, मी तुझा व्हिडिओ करतो असं चालू होतं। तर मी म्हटलं बरं ठीक आहे, चला माझा व्हिडिओ करताय तर करा। तर हे डीमार्ट कोणतं आहे मंगळवेढ्यामधलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, ज्यांना माहीत असेल त्यांनी। ते म्हणत होते जास्त काही घेऊ नको, एवढंच घे तेवढंच घे असं त्यांचं चाललेलं होतं। आणि असं कोण कोण करते ते नक्की कमेंट करून सांगा। आता आहे ना घरामध्ये वायरिंगचं काम चालू आहे। तर अशा पद्धतीनं अंडरग्राऊंड सगळं केलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकता। तर मग मी सगळ्याच घरामध्ये कशा पद्धतीनं केलेलं आहे ते व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या मोबाईलमधनं तो व्हिडिओ जरी गेला तर ह्या आपल्या व्हिडिओमध्ये कायमस्वरूपी राहील
आणि भविष्यात काही अडचण आली तर आपल्याला ह्या व्हिडिओचाही उपयोग होणार आहे. त्यासाठी मग मी कशा पद्धतीनं वायरिंग केलेलं आहे, कुठनं ह्या वायरच्या पाईप जी आहे ती काढलेली आहे, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्येच घेतलेलं आहे. आणि असं केल्यावर भविष्यात काय प्रॉब्लेम येतो का तेही सांगा. आणि हे चांगलं की वरून जे वायरिंग असतं ते चांगलं, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कारण की माझे मिस्टर म्हणत होते अंडरग्राऊंड नको, पण माझाच हट्ट होता की अंडरग्राऊंड करूया. नाहीतर बघा, जे वरून वायरिंग असतं ना त्याला असं जाळी वगैरे ते गोष्टी करतात ना, त्यासाठी. तुम्हाला आता खिडकीमध्ये नारळाचं झाड दिसेल, पण ते आम्ही तोडलेलं आहे. एकच होतं. कोण म्हणत होतं एक झाड नारळाचं दारात नसावं. खूप जणांनी काय काय सांगितलं, पण शेवटी आम्ही ते तोडलं. कारण की आम्हाला तिथं काहीतरी करायचं होतं, ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच. तर अशा पद्धतीनं इथंपर्यंतच मी सांगितलेलं होतं. जिन्याला वायरिंगचं काम करा, म्हणजे तिथं लाईट वगैरे लागते. पूर्ण केल्यावर तुम्हाला कळेलच. आणि इथं पण खाली केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं सगळं केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि वरच्या खोलीतलं माझ्या मते करायचं राहिलेलं होतं, ते नंतर केलेलं आहे पुढं जाऊन. तर ते पण तुम्ही बघा. नारळाचं झाड तर इतकं छान आलेलं होतं ना, ते तोडताना मला तर खूप वाईट वाटत होतं. पण ज्यावेळी ते तोडत होते त्यावेळी मी गेलेच नाही, कारण की ते झाड आहे ना आमच्या देवाऱ्यावरती उगवलेलं होतं. तर अशा पद्धतीनं सगळं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. इथं पण काढलेलं आहे. आणि वरची खोली पण तयार झालेली आहे आणि त्याच्यावरती स्लॅब टाकायचा कार्यक्रम चालू आहे. जरा हसा की. घराचा जो व्हिडिओ आहे ना तो मी मिक्स असा घेतलेला आहे, कारण की खूप दिवस झालं आपल्या घराचं काम चालू होतं. त्यासाठी मग मी त्यावेळी नाही टाकलं. आता बऱ्यापैकी सगळं घर झालेलं आहे. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. म्हणताना आज म्हटलं हा व्हिडिओ सगळा तुमच्याबरोबर शेअरच करावा. आणि तुम्हाला पण कसं वाटलं आत्तापर्यंतचं बांधकाम वगैरे, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व काही एकट्यानंच पाहायचं म्हटल्यावरती घराला वेळ लागतच असतो. त्यासाठी मग मी जास्त व्हिडिओ टाकले नव्हते. त्याच्यानंतर मी बघा घरी आले आणि कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट पण इथं केलेली आहे. मी तुम्हाला ही दाखवलेली पण आहे ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये. तर मी अशा पद्धतीने ना करून ठेवत असते, जेणेकरून मला पटकन भाजीमध्ये घालता येईल आणि भाज्या पण पटापट अशा होतील. त्यासाठी मग मी असं 1-2 पेंड्यांची तरी करून ठेवत असते, जेणेकरून मला महिना 1.5 महिना अशी जाते. आता त्याच्यानंतर बघा ज्यावेळी गिलावात चालू होता ना त्यावेळीचा हा आहे व्हिडिओ. तर पाठीमागची साईड अशी पूर्ण झालेली आहे. पुढचं पण इकडं चालू आहे. हा पुढचा नाही, हा दुकानच्या साईडचा भाग आहे. आणि पुढचा तो व्हिडिओ उभा केलेला होता, त्यामुळे मग मी काय शेअर केलेला नाही. बहुतेक मी इन्स्टावरती टाकलेला असावा, नाहीतर मग मी आपल्याच ह्याच्यावरती टाकून देते, फेसबुकवरती काढते पुन्हा आणि पुन्हा फेसबुकवरती यूट्यूबवरती टाकून देते. तर अशा पद्धतीनं वरची रूम वगैरे सगळी झालेली आहे, इथं पाहू शकता तुम्ही. तर वरती सगळ्यात वरती आहे ना पांढऱ्या विटा लावलेल्या आहेत आणि बाकी सगळे लाल विटामध्येच आपलं काम झालेलं आहे घराचं. आणि अशा पद्धतीनं व्ह्यू दिसतो. इथं डक्ट सोडलेलं आहे आणि बऱ्यापैकी सगळं काम गिलाव्याचं पण उरकत आलेलं आहे. इथं काय करणार आहे काय नाही तिथं मी घरी गेल्यावरती ह्या घरात राहायला, त्यावेळी मग मी तुम्हाला तिथं काय करणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर अशा पद्धतीने ना वरची ही रूम आहे. तर इथं पण पाईपचं म्हणजे वायरचं काम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं सगळं पाईपचं काम केलेलं आहे. हे करताना आहे ना बाहेरचं राहिलेलं होतं, मग हे बाहेरचं करण्यासाठी पुन्हा ह्या वायरमॅन लोकांना बोलवलेलं होतं.
कारण की इथं पण लाईटिंग लावायची होती, जेणेकरून नंतर इथं खूपच सुंदर असा व्ह्यू तयार होईल त्यासाठी. तर इथं पाहू शकता कशा पद्धतीने ना ते कटिंग करत आहेत. त्याच्यानंतर बघा, त्यांना आम्ही बोलवलं होतं ना, त्यावेळी पायऱ्या लावून झालेल्या होत्या आणि पायऱ्याची डिझाईन अशी आहे आणि त्यांच्याकडं तिथं हातोडा पडलेला होता. तर मला तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की फरशी बसवण्याच्या आधी जे अंडरग्राऊंड वायरिंग असतं किंवा वायरचं जे काही काम असेल ते फरशी बसवण्याच्या आधी करा. जर फरशीवर हातोडा पडला ना तर ते काढता येत नाही लवकर. सगळ्या फरशा काढाव्या लागतात, पण आमचं नशीब की ती दुसऱ्या का तिसऱ्या नंबरच्या पायरीवर पडलेली होती, त्यामुळे आम्ही ती फरशीवाल्यांकडं मागं लागून आम्ही ते व्यवस्थित करून घेतली काढून. आणि इथं वरच्या रूमचा पण सगळा गिलावा छान असा झालेला आहे, इथं तुम्ही पाहू शकताय. त्यामुळं म्हणलं तुमच्याबरोबर असं सगळं शेअर करावं. म्हणताना काय चुका, बऱ्याच चुका होतात आपण ज्यावेळी घर बांधत असतो त्यावेळी. तर बाहेरच्या साईडला पण इथं जिना करायचा नव्हता, इथं दुसरंच काहीतरी डोक्यात होतं, पण वरती जाऊन पाणी मारायला अवघड होत होतं. त्यामुळं मग त्यांनी म्हणले नाही आपण इथं जिना बसवायचा. मग इथं जिना बसवलेला आहे. खरं तर मला तर वाटते हा चुकीचा झालेला आहे इकडं, पण आता असू दे, पाणी तर मारायला वरती जाऊन गरजेचं होतं त्यासाठी. मग आणि POPचं पण अशा पद्धतीने हे काम झालेलं आहे. ह्याला आपण एक 2 आठवडे POPच्या ह्याला गेलेला आहेत आपण. हॉलमध्ये, बेडरूममध्ये, पेसमध्ये आणि किचनमध्ये अशा पद्धतीनं हे POPचं केलेलं आहे. आणि इथं चालू आहे बाहेरचं पोर्चचं फरशी बसवायचं काम. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये फरशीचा कलर व्यवस्थित कळत नाही आहे, तर आहे ना फरशीचा कलर छान आहे. मी 2 सिलेक्ट केलेल्या होत्या. मग ते म्हणाले की असं आपण ज्यावेळी आपल्याकडं ऊन जास्त असतं तर ना डोळ्याला शांत वाटावं असं कलर चूज कर. तर अशा पद्धतीनं मग मी चूज केलेला आहे. मला घ्यायचा होता वेगळाच, पण मला इथं कुठंच भेटला नाही, ना मंगळवेढ्यामध्ये, ना सोलापूरला, ना पंढरपूरला मला ते कुठंच भेटलेलं नाही आहे. म्हणून मी तो सिलेक्ट केलेला आहे. आणि इथं चालू आहे आपलं किचनचं काम. तर अशा पद्धतीनं हे बेसिन आहे आणि L टाईप किचन असणार आहे. तर जसं मला किचनचं सगळं साहित्य पाहिजे होतं ना, तसं सगळं किचनमधलं सर्व सामान माझ्या मनासारखं मला भेटलेलं आहे. त्यामुळं मला इथं खूप आनंद झालेला होता. मला सांगायचं तर मी पहिला मम्मीच्या घरी आमच्या काळच फरशीचं किचन होतं, कडाप्याचं होतं. नंतर माझं लग्न करून मी आले, तिथं पण काळच होतं. नंतर मी रेंटनं राहायला गेले, तिथं व्हाईट कलरचं मी बनवून घेतलेलं होतं स्वतः. आणि त्याच्यानंतर आता मी असं केलेलं आहे. आणि इथं घरामध्ये POP झाल्यावर चिमणी आलेली होती. तर अशा पद्धतीनं POPचं काम पण झालेलं आहे. आणि इथं मी मटकी सकाळी भिजत ठेवलेली आणि रात्री अशी चाळणीत काढून ठेवल्यानंतर इतके मोड असे आलेले होते. तर म्हटलं चला मटकीची भाजी आपण करूया, डब्याला आराध्याला पण होते त्यासाठी. आणि मला पण थोड्या तेलामध्ये मटकी, कांदा, टोमॅटो घालून असं सकाळी थोडंसं असं वाटीवरती नाश्ता करत असते. ज्यावेळी घर आपण बांधत असतो त्यावेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होते असंच नाही. कधी गवंडी चांगले भेटतात तर कधी भेटत पण नाहीत. कधी ते येतात तर कधी 3-3, 4-4 दिवस सुट्ट्या पण घेत असतात. आणि त्यात जर एखादा पेताडा वगैरे असेल तर आपल्या भिंतींचं वगैरे वाटच लावतो, म्हणायला काही हरकत नाही बरं का. त्यामुळं आपण तिथं काय बोलू पण शकत नाही, कारण की त्यांचं पण काम तसंच असते. त्यामुळं मग आपलं काम आहे सांगायचं, असं करा तसं करा. आपल्याला जसं करून घ्यायचं आहे तसं आपण करून घेतच असतोय. आणि आपण सारखं तिथं सांगायचं. जरी घरी आता माझे मिस्टर नसायचे, मीच तिथं जायचे, मीच सगळं बघायचे. त्यामुळं माझे व्हिडिओ येत नव्हते. मी तुम्हाला म्हणलेलं पण होतं की माझे व्हिडिओ काही कारणास्तव येत नाहीत. तर हेच कारण होतं की मला तिथं कंटिन्यू थांबायला लागायचं, परत तिथनं यायचं, त्यांना चहा न्यायचा, असं माझी सारखी धावपळ चालू असायची. त्यामुळं मग मी बरेच दिवस व्हिडिओ बनवू शकलेले नाही. आणि अजूनसुद्धा काम चालूच आहे. त्यामुळं मग मी असे थोडे मध्ये गॅप घेऊन मी व्हिडिओ टाकत असते.
तर हां, मी काय सांगत होते, तर बघा मला पोर्चची फरशी माझ्या मनासारखी थोडीफार भेटली नाही, तरी पण मग माझ्या मनासारखी भेटली नाही म्हणून मलाच त्यांनी चॉईस करायला लावली आणि मीच ती चॉईस केलेली आहे. मग पुन्हा जी भेटत नव्हती पहिली, तर आता म्हणलं कोल्हापूर सांगलीला जाऊन एवढ्या लांब जाऊन आणण्यापेक्षा आपण इथंच चॉईस करूया, म्हणून मी ती चॉईस केलेली आहे. नाहीतर बाकी किचनची म्हणा, हॉलमधली, बेडरूममधली, परत आपल्या दुकानमधली, बाकी सगळी टॉयलेट बाथरूममधली सगळी माझ्या पसंतीची स्टाईल आहे. शुगर मॅटची घेतलेली आहे. तुम्हाला सांगते हॉलमध्ये पण अशी कशी आहे मी तुम्हाला दाखवेन बरं का, मला आता सांगता येईना. आणि बेडरूममध्ये फक्त पाय घसरायला नको अशा बेडरूममध्ये देवघरात आणि दुकानामध्ये तशी टाकलेली आहे. आणि किचनमध्ये खाली शुगर मॅटची टाकलेली आहे. तर खूप दिवसांना अशा पद्धतीची मी चपाती केलेली आहे. आराध्याला लेट झाला होता. तर इथं पाहू शकताय मी दाखवलेले आहेत चपाती मी कशा प्रकारे करते. तर तुम्ही तिथं जाऊन पण बघू शकता. 2 गोळ्या घेतले आणि आपण कशी गोळ्याला मी करते बघा 3 असं घडी मारते ना, तशी न मारता छोटंसं गोल लाटायचे 2, त्याला तेल लावायचं, ते एकावरती एक ठेवायचे आणि अशी एकदम पातळ चपाती लाटायची आणि खूप छान पातळ कागदासारखी ही चपाती होते आणि लगेचच 2 चपात्या होतात. मग तिला मी अशा पद्धतीने गडबडीच्या वेळी करून देत असते आणि खाण्यासही खूप छान लागते. एवढंच की ह्या 2 चपातीनं पोट भरल्यासारखं वाटत नाही, पण काय हरकत नाही, गडबडीच्या वेळी असं चालून जाते. तर अशा पद्धतीनं माझा शाळेचा डब्बा वगैरे रेडी झालेला आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला घराबद्दल काय काय विचारायचं असेल तर ते विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.